विद्यार्थी मित्र हो नमस्कार. मी गंगाधर हंडे आपल्या सर्वांचे आपल्या YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे. तर मित्र हो, आज आपण या व्हिडिओ अंतर्गत 10वी बोर्ड परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी इतिहास व राज्यशास्त्र या विषयांची सराव प्रश्नपत्रिका आपण उत्तरासह पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची असून यासाठी आपणास वेळ दिलेला आहे 2 तास. तर विद्यार्थ्यांनी ही प्रश्नपत्रिका शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहावी, कारण या प्रश्नपत्रिकेतील बरेच प्रश्न आपणास बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर सुरू करूया इतिहास राज्यशास्त्र सराव प्रश्नपत्रिका उत्तरासह. तर यातील प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर यामध्ये 3 विधाने विचारली जातील. त्यापैकी पहिले जे विधान आहे ते आपण पाहू. पहिले विधान आहे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांचे जतन व संवर्धन व्हावे या हेतूने टिंबटिंब या जागतिक संघटनेने दिशादर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक अ राष्ट्रसंघ, ब संयुक्त राष्ट्रे, क युनेस्को आणि ड विश्वस्त मंडळ. तर यापैकी योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक क युनेस्को. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहू. दुसरे जे विधान आहे ते म्हणजे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार टिंबटिंब यांना मानतात. तर यापैकी पर्याय जे आहेत त्यामध्ये 1 संत ज्ञानेश्वर, ब संत तुकाराम, क संत नामदेव आणि ड संत एकनाथ. तर यापैकी योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे संत नामदेव. त्यानंतर तिसरे विधान आहे ते म्हणजे लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या टिंबटिंब या चित्राचा समावेश लूर संग्रहालयात आहे. यासाठी पर्याय आहेत अ नेपोलियन, ब मोनालिसा, क हेन्स स्लोअन आणि ड दुसरा जॉर्ज. तर यापैकी योग्य पर्याय जो आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक ब मोनालिसा. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो आपण पाहूया. प्रश्न पहिला ब म्हणजे पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. हा प्रश्न 3 गुणांसाठी आहे. यामध्ये पहिला जो गट आहे त्यामध्ये 1 द्वंद्ववादी पद्धती हेरोडोटस, त्यानंतर 2 वर्ग संघर्षाचा सिद्धांत कार्ल मार्क्स, 3 स्त्रीवादी मूलभूत भूमिका सीमा दबोवा आणि 4 संशोधनात दस्तऐवजाच्या कसून शोधावर भर लिओपोल्ड रांके. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 1 द्वंद्ववादी पद्धती हेरोडोटस. त्यानंतर दुसरा गट जो आपण आहे तो गट आपण पाहूया. दुसरा गट आहे महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली, त्यानंतर 2 बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, 3 अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड आणि 4 जिवाजी विद्यापीठ ग्वालियर. यापैकी चुकीची जोडी जी आहे जोडी क्रमांक 1 महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली. त्यानंतर तिसरा जो गट आहे तो गट आपण पाहू. तिसरा जो गट आहे तो म्हणजे भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना इतिहासाचार्य वि का राजवाडे, त्यानंतर 2 एशियाटिक सोसायटीची स्थापना सर विल्यम जोन्स, त्यानंतर 3 महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रेरणा विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि 4 हडप्पा संस्कृतीचा शोध जेम्स मिल. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 4 हडप्पा संस्कृतीचा शोध जेम्स मिल. त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर यामध्ये आपला हे जे संकल्पना चित्र आहे संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहे. संकल्पना चित्र आहे महाराष्ट्रातील लोककला. या ठिकाणी जागर, गोंधळ व कोकणातील दशावतारी नाटके ह्या 2 उत्तरे दिलेली आहेत. राहिलेली 4 उत्तरे आपणास लिहायची आहेत. तर 4 लोककला कोणकोणत्या आहेत ते आपण पाहूया. त्यामध्ये कोळी नृत्य, त्यानंतर दुसरी लोककला आहे ती म्हणजे कीर्तन, त्यानंतर तारपा नृत्य आणि चौथी जी कला आहे ती म्हणजे पोवाडे. अशा प्रकारे महाराष्ट्रातील लोककला आपण लिहू शकतो. त्यानंतर दुसरी संकल्पना आपण पाहू. दुसरी संकल्पना आहे या ठिकाणी 15 सप्टेंबर 1959 दिलेला आहे. तर 4 मुद्दे दिलेले आहेत. राहिलेले 4 मुद्दे आपणास लिहायचे आहेत. तर 15 सप्टेंबर 1959 तर यामध्ये दिल्ली दूरदर्शनची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर मुंबई दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले तर याचे उत्तर आहे 2 ऑक्टोबर 1972. त्यानंतर 15 ऑगस्ट 1982 या रोजी काय झाले तर भारतात रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले आणि त्यानंतर इसवी सन 1991 मध्ये खाजगी वाहिन्यांना परवानगी. त्यानंतर
तिसरी जी संकल्पना आहे ती संकल्पना आपण पाहू. तिसरी संकल्पना चित्र आहे पर्यटनाचे प्रकार. तर कोणकोणते पर्यटनाचे प्रकार आहेत ते आपण लिहायचे आहेत. त्यामध्ये पहिला आहे धार्मिक पर्यटन, त्यानंतर दुसरा आहे क्रीडा पर्यटन, त्यानंतर पुढील पर्यटनाचे प्रकार आहेत ते म्हणजे नैमित्तिक पर्यटन आणि कृषी पर्यटन. असे पर्यटनाचे 4 प्रकार आपण लिहावेत. या व्यतिरिक्त इतर जरी लिहिले तरी आपण चालतात. इतर मध्ये ऐतिहासिक पर्यटन, भौगोलिक पर्यटन, आरोग्य पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन हे इतर पर्यटन सुद्धा आपण लिहू शकता. त्यानंतर प्रश्न दुसरा ब, थोडक्यात टिपा लिहा. कोणत्या 2 टिपा आपणास लिहायचे आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा आहे. त्यामध्ये पहिली टिप आहे ती म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखन. तर याचे उत्तर 1. 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. या पद्धती शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला विरोध केला. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले. चौथा मुद्दा, राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती आपण पाहू, उपयोजित इतिहास. तर याचे उत्तर जे आहे त्यामध्ये 1. एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. त्यानंतर दुसरा मुद्दा, इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे त्यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. त्यानंतर तिसरा मुद्दा, इतिहासाद्वारे भूतकालीन घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्य काळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात. तसे या विषयामध्येही इतिहासाचे उपयोजन होते. त्यानंतर तिसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे देशी खेळ. तर यामध्ये ज्या खेळाचा उदय भारतात झाला आणि ज्या खेळांना भारतीय परंपरा आहे अशा खेळांना देशी खेळ असे म्हणतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, देशी खेळात बैठे खेळ व मैदानी खेळ असे 2 प्रकार आहेत. जे खेळ बसून कुठेही खेळता येतात त्यांना बैठे खेळ असे म्हणतात. तर जे खेळ मैदानात उभे राहून खेळावे लागतात त्यांना मैदानी खेळ असे म्हणतात. त्यानंतर तिसरा मुद्दा, बुद्धिबळ, सारीपाट, पत्ते इत्यादी देशी बैठे खेळ तर आट्यापाट्या, खो खो, कबड्डी, कुस्ती वगैरे देशी मैदानी खेळ होत. त्यानंतर चौथा मुद्दा, देशी खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे या खेळांना जास्त किमतीचे साहित्य लागत नसल्याने हे खेळ कमी खर्चिक असतात. फुगडी, झिम्मा, भातुकली असे मुलींचे देशी खेळ आहेत. आधुनिक काळात मुलीही मुलांच्या बरोबरीचे सर्व देशी व विदेशी खेळ खेळतात. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणती 2 विधाने आपण स्पष्ट करावायचे. हा प्रश्न 4 गुणांचा आहे. यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे. तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये 1. ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनाबरोबरच ऐतिहासिक बकरीचाही समावेश होतो. त्यानंतर 2. बकरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते, ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांचे वर्णने असतात. त्यानंतर तिसरा मुद्दा, थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. त्यानंतर चौथा मुद्दा, तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे. त्यानंतर दुसरे विधान जे आहे ते आपण पाहू. दुसरे विधान आहे तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासनाची गरज असते. तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये 1. काल प्रवाहात विविध विचारसरणीचा उगम होत असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, या विचारसरणीचा समाजावर विविध काळात कमी जास्त प्रभाव पडलेला असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा, या सर्व विचारसरणीचा उगम कसा झाला
त्यामागील वैचारिक परंपरा कोणत्या होत्या याचा शोध घेण्याची गरज असते. आणि चौथा मुद्दा, या विचारसरणीच्या वाटचालीचा, त्यांच्या विकास विस्ताराचा किंवा अधोगतीचा इतिहास समजून घेणे आवश्यक असते. म्हणून तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. तर याचे उत्तर 1. बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईत दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतर 2. मराठी भाषेतून सुरू केलेले हे पहिले वृत्तपत्र होते. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे या वृत्तपत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकर हे आद्य संपादक होते. आणि चौथा जो मुद्दा आहे, जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून मराठी वृत्तपत्र सृष्टीचा पाया घातला. म्हणून दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झालेला 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतर चौथे जे विधान आहे ते म्हणजे वैद्यकीय कारणांसाठी परदेशी लोक भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये 1. भारतात पाश्चात्याच्या वैद्यकीय सुविधेपेक्षा दर्जेदार व स्वस्त वैद्यकीय सुविधा मिळतात. त्यानंतर 2. नवीन तंत्रज्ञान व तज्ञ सर्जन भारतात उपलब्ध आहेत, त्यामुळे रोगमुक्त होण्याची खात्री परकीयांना वाटते. त्यानंतर 3 मुद्दा, भारतात सूर्यप्रकाश मुबलक असल्याने त्याचा लाभ घेण्यासाठी परदेशी लोक येथे येतात. त्यानंतर 4. योग शिक्षण आणि आयुर्वेद उपचार ही तर भारताने जगाला दिलेली देणगीच आहे. असे विविध वैद्यकीय उपचार घेण्यासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे पुढील उतारा वाचून. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे पुढील उतारा वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची आपणास उत्तरे लिहायची आहेत. हा जो उतार आहे या उतार्यावर आधारित आपणास 3 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी पहिला व दुसरा हा प्रश्न 1 गुणांसाठी व तिसरा प्रश्न हा 2 गुणांसाठी असेल. तर पाहूया हा जो उतार आहे या उतार्यावर आधारित कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत. यापैकी पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे सीता स्वयंवर हे नाटक रंगभूमीवर कोणी आणले. तर याचे उत्तर सीता स्वयंवर हे नाटक विष्णुदास भावे यांनी रंगभूमीवर आणले. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे संगीत शारदा या नाटकाचे लेखक कोण. तर याचे उत्तर आहे गोविंद बल्लाळ देवल हे संगीत शारदा या नाटकाचे लेखक आहेत. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे नाटक सामाजिक प्रबोधन कसे घडून आणते ते स्पष्ट करा. तर याचे उत्तर 1. नाटक हा दृक्श्राव्य कला प्रकार असल्याने त्याचा प्रेक्षकावर फार मोठा प्रभाव पडतो. त्यानंतर 2. समाजामध्ये असलेली रूढी परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड इत्यादी अनिष्ट बाबी नाटकाद्वारे सादर करून सामाजिक प्रबोधन करण्याचे महत्वाचे कार्य नाटकांनी केले. त्यानंतर 3. संगीत शारदा या नाटकातून जरटकुमारी विवाह या क्रूर प्रथेवर प्रकाश टाकला गेला. त्यानंतर चौथा मुद्दा, राम गणेश गडकरी यांनी एकच प्याला या नाटकातून दारूच्या दुष्परिणामांची जाणीव समाजाला करून दिली. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणते 2 प्रश्न आपण सोडवायचे. हा प्रश्न 6 गुणांसाठी आहे. त्यापैकी पहिला प्रश्न आहे तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. तर याचे उत्तर 1. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. त्यानंतर 2 मुद्दा, इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता. त्यानंतर 3. त्यांच्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोवा हिने मांडली. त्यानंतर 4था मुद्दा, त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. त्यानंतर 5वा मुद्दा, स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. आणि 6वा जो मुद्दा तो म्हणजे 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनाला स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणत. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा. तर याचे जे उत्तर आहे
त्यामध्ये एक, अश्मयुगीन काळापासून गुहाचित्रांची परंपरा चालू आहे. या गुहाचित्रामधून लोकचित्र शैलीचे जतन केले गेले. त्यानंतर 2, गुहाचित्रामध्ये प्राणी, मनुष्यकृती, झाडे, शिकारीचे प्रसंग अशी चित्रे गुहांच्या भिंतीवर कोरलेली आढळतात. त्यानंतर 3रा मुद्दा, अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत चित्रांचे विषय बदलत गेले. नवीन प्राणी, शेती जीवन, वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले. त्यानंतर 4था मुद्दा, मनुष्यकृतीच्या रेखाटण्याच्या पद्धतीत व चित्रामध्ये वापरले गेलेल्या रंगामध्ये फरक होत गेला. त्याचबरोबर 5वा जो मुद्दा तो म्हणजे नैसर्गिक द्रव्यापासून तसेच वनस्पतीच्या पानापासून तयार केलेले विविध रंग वापरले गेलेले दिसतात. सभोवतालचा परिसर आणि अवगत झालेले नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान याचा वापर करून मानव चित्रे कोरू लागला. त्यानंतर 6वा मुद्दा, नवाश्म युगात विकसित झालेल्या मानव देवदेवतांची चित्रे काढू लागला. सण समारंभ प्रसंग, घरातील भिंतीवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपरेतून लोकचित्रशैली विकसित झाली. वारली चित्र परंपरा, चित्रकथी परंपरा, लघुचित्र परंपरा अशा अनेक लोकचित्रकला शैली आपणास आढळतात. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा. तर याचे जे उत्तर आहे ते म्हणजे खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध घनिष्ठ आहेत. त्यामध्ये एक, खेळावर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळाचा इतिहास माहीत असावाच लागतो. त्यानंतर 2रा मुद्दा, खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच्या खेळाचे कौशल्य माहीत असावे लागते. त्यानंतर 3रा मुद्दा, ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धेची माहिती, खेळाडूंचे वैशिष्ट्य असा संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. त्यानंतर 4था मुद्दा, विविध स्पर्धांचे आकाशवाणीवरून, दूरचित्रवाणीवरून वा वाहिन्यावरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास, गाजलेले खेळाडू, त्यांचे विक्रम इत्यादी संबंधी माहिती द्यावी लागते, तरच त्याचे समालोचन रंजक होते. त्याचबरोबर 5वा जो मुद्दा आहे तो म्हणजे खेळातील विशेष तज्ञ म्हणून बोलवलेल्या व्यक्ती, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी असणारे प्रशिक्षक, स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करणारी समिती या सर्वांना खेळाडूंची माहिती, त्यांचे गुणदोष, विरुद्ध चमूतील खेळाडूंचा इतिहास या सर्वांचा त्यांना अभ्यास असावा लागतो. त्यानंतर 6वा मुद्दा, खेळाडूंनाही आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा इतिहास माहीत असावा लागतो. थोडक्यात खेळाशी संबंधित सर्व घटकांना खेळाचा इतिहास माहीत करून घ्यावाच लागतो. त्यानंतर 5व्यामधील 4था जो प्रश्न या ठिकाणी 3 झालेला आहे. ग्रंथालय आणि संग्रहालय राष्ट्रासाठी आवश्यक असतात हे विधान स्पष्ट करा. ग्रंथालय आणि संग्रहालय राष्ट्रासाठी आवश्यक असतात हे विधान आपण अशा प्रकारे स्पष्ट करू शकतो. ग्रंथालय आणि संग्रहालय हे राष्ट्राचा चालता बोलता जिवंत इतिहास असतो. त्यामुळे राष्ट्रासाठी त्याचे महत्व अनन्यसाधारण असते. त्यामध्ये एक, ग्रंथालय व संग्रहालय यांच्यामुळे अभ्यासकाला इतिहास लेखन करणे सुलभ जाते. त्यानंतर 2, ऐतिहासिक घटना व व्यक्तींचे चरित्रे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यानंतर 3रा मुद्दा, भूतकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिस्थितीची कल्पना येते. त्यानंतर 4था मुद्दा, वस्तू संग्रहालय पाहिल्याने कला व अभिरुची यात वाढ होते. त्याचबरोबर 5वा जो मुद्दा आहे तो म्हणजे इतिहासाबद्दलच्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनात बदल होतो. 6वा मुद्दा, प्राणी, कीटक, पक्षी, निसर्ग घटक यांची त्यांना माहिती होते. त्यानंतर 7वा मुद्दा, ज्ञानार्जन आणि ज्ञान प्रसाराला हातभार लागतो. 8वा मुद्दा, प्राचीन ऐतिहासिक साधनांचे जतन होते. 9वा मुद्दा, मनोरंजन आणि पर्यटकांना चालना मिळते. त्याचबरोबर 10वा जो मुद्दा तो म्हणजे व्यवसाय आणि रोजगार मिळण्यासाठी मोठी संधी प्राप्त होते. या विविध कारणासाठी ग्रंथालय आणि संग्रहालय प्रत्येक राष्ट्रासाठी आवश्यक असतात. दोन्हीही राष्ट्राच्या प्रगतीचा आणि वैभवाचे प्रतीक असतात. तर यापैकी कोणते 5 ते 6 मुद्दे लिहिणे आपणास अपेक्षित आहे. 5 ते 6 मुद्दे आपण लिहावे. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे टिंबटिंब कायद्याद्वारे
महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे. तर याचे जे उत्तर आहे पर्याय जो आहे ते म्हणजे अ माहितीचा अधिकार कायदा, त्यानंतर ब हुंडा प्रतिबंध कायदा, क अन्न सुरक्षा कायदा आणि ड यापैकी नाही. तर यापैकी योग्य पर्याय जो आहे तो म्हणजे हुंडा प्रतिबंध कायदा. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे लोकशाहीमध्ये टिंबटिंब निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात. यासाठी पर्याय जे आहे ते म्हणजे अ राजकीय पक्ष, ब न्यायालय, क सामाजिक संस्था आणि ड यापैकी नाही. यापैकी योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक अ राजकीय पक्ष. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करायचे आहेत. यामध्ये 3 पैकी 2 विधाने आपण सोडवायचे आहेत. पहिले जे विधान आहे ते म्हणजे निवडणूक आयोग विशिष्ट प्रसंगी एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतो. तर याचे जे उत्तर आहे हे विधान बरोबर आहे, कारण काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादाच सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. त्यानंतर तिसरा मुद्दा, निर्वाचित सदस्यांनी पक्षांतर केले तर पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणुका घेतो. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. तर याचे जे उत्तर आहे हे विधान चूक आहे, कारण 1989 च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात अधिकारावर आली. त्यानंतर दुसरा मुद्दा, पक्षाचा आपापला कार्यक्रम बाजूला ठेवून समान कार्यक्रमावर भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले. त्यानंतर तिसरा मुद्दा, 1977 च्या जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहे, म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज खोटा ठरलेला आहे. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे लोकशाहीमध्ये चळवळीला फार महत्व असते. तर याचे जे उत्तर आहे हे विधान बरोबर आहे, कारण सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी एक वा अनेक व्यक्ती संघटित होऊन सामूहिक आंदोलने उभे करतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, सामाजिक प्रश्नासंदर्भातील सर्व माहिती आंदोलनातील कार्यकर्ते शासनाला देत असतात. त्यानंतर तिसरा मुद्दा, चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाला त्याची दखल घ्यावी लागते. त्यानंतर चौथा मुद्दा, शासनाच्या निर्णयाचा धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात. लोकशाही पद्धतीचे जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो, म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्व आहे. त्यानंतर प्रश्न 8वा अ जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा कोणती एक. यामध्ये पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे हक्काधारित दृष्टिकोन. तर याचे उत्तर 1 स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. ही पद्धती देशात अधिकाधिक रुजावी, प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर असलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले. त्यानंतर दुसरा मुद्दा, लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकाकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याच्या सुरुवातीच्या या सरकारचा दृष्टिकोन होता. इसवी सन 2000 नंतरच्या काळात मात्र नागरिकांना हक्क ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या. त्यानंतर चौथा मुद्दा, म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा तसेच अन्न सुरक्षेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले गेले नाहीत, तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले. या भूमिकेलाच हक्काधारित दृष्टिकोन असे म्हणतात. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे राष्ट्रीय पक्ष. तर याचे उत्तर, राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. म्हणून राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने काही निकष ठेवलेले आहेत. त्यापैकी पहिला जो निकष आहे तो म्हणजे किमान 4 राज्यामध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभा निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आवश्यक आहे. किंवा दुसरी अट आहे ती म्हणजे किमान 4 सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. किंवा तिसरी जी अट आहे ती म्हणजे आधीच्या लोकसभा निवडणुकीत किमान
3 राज्यामध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक आहे. किंवा चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे किमान 4 राज्यामध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणते एक संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहे. त्यामध्ये पहिले जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे मतदार याद्याबाबत निवडणूक आयोगाला करावी लागणारी कामे. मतदान याद्याबाबत निवडणूक आयोगाला करावी लागणारी कामे. त्यामध्ये पहिले जे काम आहे ते म्हणजे मतदार याद्या तयार करणे. त्यानंतर दुसरे काम आहे मृत वा स्थलांतरितांची नावे मतदार यादीतून वगळणे. त्यानंतर तिसरं आहे नव्या मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे. आणि चौथं जे आहे ते म्हणजे अद्ययावत मतदार याद्या प्रसिद्ध करणे. अशा प्रकारे हे निवडणूक आयोगाला काम आहे. त्यानंतर दुसरे संकल्पना चित्र आपण पाहू. दुसरे संकल्पना चित्र आहे भारतातील प्रमुख चळवळी. तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये पहिली चळवळ आहे ती म्हणजे पर्यावरण चळवळ. त्यानंतर दुसरी चळवळ आहे ती म्हणजे स्त्रीमुक्ती चळवळ. आणि तिसरी चळवळ आहे ती म्हणजे शेतकरी चळवळ. व चौथी जी चळवळ आहे ती म्हणजे कामगार चळवळ. या व्यतिरिक्त ग्राहक चळवळ व आदिवासी चळवळ याही आपण लिहू शकतो. त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 9वा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. हा प्रश्न 2 गुणांचा आहे आणि 2 पैकी कोणताही एक प्रश्न आपण सोडवायचा आहे. पहिला प्रश्न आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय. तर याचे उत्तर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे एक ज्या सामाजिक बाबीमुळे विचारामुळे व्यक्तीवर वा काही लोकसमूहावर अन्याय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे. त्यानंतर दुसरा मुद्दा व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे. त्यानंतर तिसरा मुद्दा जात धर्म भाषा लिंग वंश जन्मस्थान संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे सर्वांना विकासाची समान संधी देणे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबींची आवश्यकता असते. तर याचे उत्तर भारतात लोकशाहीच्या यशासाठी पुढील बाबींची आवश्यकता आहे. त्यामध्ये एक लोकशाही निर्णय प्रक्रियेत सर्व धार्मिक वंशिक भाषिक व जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालये असावीत. त्यानंतर तिसरा मुद्दा केवळ शासकीयच नव्हे तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरही लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे शासन व्यवहारात सर्व पातळीवरील नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. अशा प्रकारे मित्रहो आज आपण इतिहास राज्यशास्त्र या विषयाची सराव प्रश्नपत्रिका उत्तरासह पाहिलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.